श्रीराम. विविक्त सेवी लघ्वाशी यतवा काय मानसः ध्यान योग परो नित्यम वैराग्यम समुपाश्रितः. भगवद्गीता अध्याय 18. त्याच्यात क्रमयोग जो चाललेला आहे 48व्या श्लोकापासून 55व्या श्लोकापर्यंत, त्यातले 4 श्लोक आपण बघितले. आता हा 52वा श्लोक आहे. मागच्या श्लोकापर्यंत इथपर्यंत आपण आलो की बुद्धी शुद्ध केलेली आहे, मन आवरलेलं आहे, सगळे विषय ताब्यात घेतलेले आहेत, राग आणि द्वेष बाजूला काढलेला आहे, म्हणजे मनाची तयारी बुद्धीची तयारी अशी काही केलेली आहे. आणि आता तो ध्यानाच्या साधनेला लागणार आहे, योगाचा अभ्यास करणार आहे. म्हणजे आपण काहीही न करता एकदम योगाचा अभ्यास करायला लागतो तसं होत नाही. ते करण्यासाठी हे सगळं पहिलं व्हायला पाहिजे, झाल्याशिवाय ध्यान लागत नाही. पण आता इथपर्यंत आल्यानंतर आता पुढं काय काय करतो. गजबजा सांडिलिया वसवी वनस्थळिया अंगाचियाची मांदिया एकलया. आता योगाला बसायचं आहे तर कुठं पाहिजे, एकांतात बसला पाहिजे. ज्या ठिकाणी गडबड काही नाही आहे अशा शांत ठिकाणी एखादं ठिकाण शोधून काढलं पाहिजे. जसं 6व्या अध्यायात त्यांनी सांगितलं आहे शुचोदेशे प्रतिष्ठाप्य. त्याचं सगळं वर्णन आलेलं आहे पहिल्यांदा की कुठे एकांत स्थळ कशा तऱ्हेचं पाहिजे. तसं त्या ठिकाणी तो ध्यानाला बसणार आहे. आता पुढे काय करतोय, शमदमादिकी खेळे. शम आणि दम. शम म्हणजे मनाचं शमन आणि दम म्हणजे इंद्रियाचं दमन. शम आणि दम हे दोन्ही आपल्याला पाहिजे. म्हणजे खेळ म्हणजे हे करताना फार कष्ट होत आहेत असं वाटतं कामा नये. इंद्रियांचं दमन आणि मनाचं शमन असं सहज झालं पाहिजे, आनंदाने झालं पाहिजे. आणि न बोलण्याची चावळे, न बोलणं. आपण दिवसभर बोलत असतो, सकाळपासून अनावश्यक उगीच बोलत असतो. ते बोलणं कमीत कमी केलं पाहिजे. साधक आहे आणि बडबड करतोय असं उपयोगी नाही. आवश्यक आहे का तर बोलायचं, नाही तर नाही. आणि गुरुवाक्याचे निन्मेळे नेणे वेळू. गुरुवाक्य काय सांगितलंय, महावाक्य सांगितलं त्याने, तत्वमस सांगितलं, सोहम सांगितलं, अहम ब्रह्मास्मी सांगितलं. त्याचा अर्थ आपण लावायचा प्रयत्न करायला पाहिजे. सोहम म्हटल्यानंतर सोहमचा आपल्याला उपदेश झाला गुरुनी. तर 6 म्हणजे काय, कशाला 6 म्हटलाय, विश्वात्मक प्रभू, अहम म्हणजे कोण, मी, असं त्याचा मेळ घालण्यामध्ये वेळ गेला पाहिजे. त्याचं चिंतन घडलं पाहिजे काय करायचं ते. म्हणजे हे जे पहिले 2 ओळ्या झाल्या ते विविक्त सेवी. त्या विविक्त म्हणजे एकांतामध्ये तो काय करतो एवढं सांगितलं. आता पुढचं आहे ते लघवाशी. लघु आशी. लघु म्हणजे कमी खाणारा. बघा विचार करायला पाहिजे. त्याच्यात त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या ओळ्या आहेत. किती खावं हे सांगताना अंगाबळ यावे म्हणजे शक्ती यावी म्हणून, नाहीतरी क्षुधा जावे भूक आपली मिटावी म्हणून, किंवा जिव्हाचे पुरवावे मनोरथ. आज हे खावं वाटतंय, उद्या ते खावं वाटतंय. तर जेवण करताना ययातीही ते न लेखी, या तिन्ही गोष्टीकडे लक्ष नाही. आहार मिती संतोषी मापन सूये. मग किती खातो, अशनाचे निपावके हारपता प्राणू पोखे. प्राण जो आहे त्याला जर का अन्न मिळालं नाही तर तो राहणार नाही. म्हणून प्राण देहामध्ये राहील एवढ्या पुरतंच अन्न घेतो. आता आपण बघायचं आपण किती घेतो आणि काय करतोय. इतुकियाची भागू मोठके अशन करी. मोठके म्हणजे अगदी थोडं खातो. ह्याच्यावर आपण बघायचं किती खातोय. आता हे झालं कुठे, लघु आशी. आता पुढचं जे आहे ते आणखीन एक सांगितलं. यतवा काय मानसा. यत म्हणजे नियत, संयत केलेली आहे. काय, वाक, वाणी, काया, शरीर आणि मानस या सगळ्या नियमात चाललेलं आहे. कसंही अध्वा तध्वा चाललेलं नाही आहे. परपुरुषे कामली कुळवधू अंगण घाली निद्रा लस्यान मोकली आसन तैसे. आता साधक आहे ना तर त्यांनी निद्रा आणि आळस या गोष्टीपासून लांब राहिलं पाहिजे. येता जाता आडवे होत आहेत, उठायचा आळस येतोय असं नाही. निद्रा आणि आळस स्पर्श देखील करता कामा नये. त्याला त्यांनी उदाहरण म्हटलं, दंडवताचे प्रसंगे
नमस्कार घालायचा असेल तर तेवढाच जमिनीला अंग लागेल. ते एरवी जाता येता लोळणं नाही आहे. आणि आपलं बघा घरात काट टाकलेल्याच असतात. इकडनं येतात की आडवे होतात, तिकडनं येतात की आडवे होतात. साधक नव्हे. याचा अर्थ असा, अन्न, वस्त्र, निवारा, निद्रा देह धारणेला अत्यंत आवश्यक असेल तेवढंच फक्त ते घ्यायचं आहे, त्यापेक्षा जास्ती नाही. हे बघा पुढे म्हटलंच आहे, देह निर्वाहा पुरते रहाटवी हातापायात. हातापायाची हालचाल देखील किती, देह निर्वाह अगदी गरज असेल तर. नाही तर हात पाय हलवून जोर जोरात सुरू असते काम, कारण नसताना हलवत आहे. म्हणून त्याच्यावरून सुद्धा संत ओळखतात आलेली व्यक्ती कोणत्या पातळीवरची आहे. स्वामीजी म्हणायचे तसं, स्वरूपानंद बसलेल्या शांत असे, हातापायाची सुद्धा हालचाल गरज नाही आहे. असं आतून सगळं शांत निवळलेलं आहे बघा. किंबहुना अपैते सबाह्य केले. आणि मनाचा उंबर, आता मनाचं सांगितलं, हे काय सांगितलं, देहाचं सांगितलं. येत वा काय म्हणायचं म्हटलं, ते काय म्हणजे देहाला नियम असे लावले की गरजेपुरतीच हालचाल करतोय, बाकी करत नाही. आता माणसाचं मनाचा उंबरा वृत्तीसी देखो नेदी वीरा, ते थके वाघ व्यापारा अवकाशू असे. मन कसं ठेवलंय, ते वृत्ती येतच नाही बाहेर. नाही तर मन सारखं बाहेरच. आत्ताच मी एका ठिकाणी जाऊन त्याने ध्यान लागत नाही. कसं लागणार, मन सारखं बाहेर आहे. वृत्ती जी आहे, मनाची वृत्ती सारखी बाहेर धावते. हे बघ, हे कर, ते कर, ते कर. आणि इथं त्यांनी मन असं तापरलेलं आहे, वृत्ती अशी की ते बाहेर जातच नाही आहे कुठे. ते तर के मग भाग व्यापार, मग अवांतर हे बडबड ते बडबड, कुठं काय शक्य आहे त्याला, म्हणजे नाहीच असं म्हणायचं याला. साधक जयाने ऐसेनी या प्रकारे देह वाचा मानस हे जिणवणी बाह्य प्रदेश, त्या तिन्ही गोष्टी त्यांनी जिंकले आहेत, त्याच्यावर ताबा मिळवलेला आहे. आकळीले आकाश ध्यानाचे तेणे. आता ध्यानाला बसायचं आहे ना, हे सगळं झालं का बघा. विविक्त सेवी लघुआशी यतवा काय मानसा, हे सगळी तयारी झाली. आता ध्यानाला बसायचं. कसा, गुरुवाक्य उठविला बोधी निश्चय आपुला, न्याहाळी हाती घेतला आरिसा जैसा. आता काय करतोय, गुरुवाक्य सांगितलेलं आहे, त्याचं मेळे त्याचं चिंतन करतो आहे. आणि करता करता हे ध्यान कितीपर्यंत करायचं, ध्यानाला बसलं कळलं आपल्याला, हे सगळं मर्यादित करायचं, ध्यानाला बसायचं. कुठपर्यंत ध्यान करायचं, ध्याता आपणची परी ध्यान रूप वृत्ती माझारी, ध्येयत्वे घे हे अवधारी ध्यान रूढी गा. याला ध्यान रूढी म्हटलंय. ध्यान कसं करायला पाहिजे, काय व्हायला पाहिजे, ध्याता म्हणजे ध्यान करणारा. कुणाचं ध्यान करतो, ध्याता ध्येयाचं ध्यान करतो. म्हणजे ध्याता आपणच ध्यानरूप वृत्तीनं ते ध्येयत्वे घे, ते ध्येय मीच आहे असं त्याला होईपर्यंत ध्यान करायचं आहे. म्हणजे आता ध्याता आहे आणि ध्यान आहे, ध्येय आहे, दोन आहेत, द्वैतात आहे. तो ध्याता त्या ध्येयाच्या दिशेनं जाता जाता ध्याता संपतो आणि फक्त ध्येयच राहतो. एका ओळीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी ध्यानाची सगळी प्रक्रिया सांगून टाकली. इथपर्यंत आपल्याला करायचं बघा. ध्यान रूढी गा, ते इथं पुढे म्हटलंय बघा. ध्येय ध्यान ध्याता यया तीही एकरूपता होय, तव की जे जे गा. कुठपर्यंत ध्येय करायचं असं विचारलं तर लोक विचारतात, 15 मिनिटं बसलं तर पुरेल का, अर्धा तास बसलं तर पुरेल का, हे झालं का, हे होईपर्यंत ध्यान करा. ध्येय ध्याता ध्यान तिन्ही एकच व्हायला पाहिजे. म्हणजे ध्याता ध्येयच होऊन बसलेला आहे, जीव शिवच झालेला आहे. आता दोन तिथं काय राहिलेले नाहीत. असं होईपर्यंत ध्यान करायचं. म्हणून तो मुमुक्षू, असं करणारा मुमुक्षू म्हणजे त्या वाटेनं जाणारा, आत्मज्ञानी झाला दक्षू. आत्मज्ञान मिळवण्याच्या ठिकाणी दक्ष झाला का, की बाबा हेच मला मिळवायचं आहे, दुसरं काही नाही. परिपुढा सुनी पक्षू योगाभ्यासाचा, हे लक्ष ठेवून तो योगाभ्यास सुरू करतो. आता पुढच्या ज्या काही ओव्या आहेत, ह्या ओव्या हठयोगाच्या आहेत, त्यामुळे त्या आपण फार घेणार नाही आहोत. आपान रंध्रद्वयो माझारी धनंजया, पार्श्नी पिडुनिया कावरू मूळ आकुंचुनी अथ, म्हणजे खालच्या बाजूला नेट राहून ती कुंडलिनी वर कशी, कुंडलिनी जागवुनी मध्यमा विकासुनी आधारादी भेदुनी आज्ञावरी. हे पुढं जे आहे इथपर्यंत, मनपवनाची खीच पुरी वाढुनिया, झाली या योगाचा गाडा, मेळावा सुनी हा पुढा, ध्यान मागिली कडा स्वयंभ केले.
ही जी सगळी प्रक्रिया सांगितली ही हठयोगाची प्रक्रिया, कुंडलिनी जागृत करून काय करायचं, पण कुठंपर्यंत करायची ते सांगितलं मग आधी त्याने. या तिन्ही गोष्टी एकत्र येईपर्यंत ध्यान करायचं. म्हणून ह्या मार्गाने ध्यान करायचं का त्या मार्गाने ध्यान करायचं करा, हे तिन्ही एकत्र आले का? कुठल्याही मार्गाने गेला तरी ध्याता ध्येयच झाला का ते बघा. ते जर होत असेल हरकत नाही. म्हणून ध्यान योग दोन्ही ये आत्मतत्वज्ञानी पैठी होवावया निर्विघ्नी आधीची तेने. आता हे ध्यान योग दोन्ही साधायचं आहे आपल्याला. हे साधण्यासाठी काय करायला पाहिजे? वीतरागते सारखा जोडून ठेवला सखा तो आघवी याची भूमिका सवे चाले. ध्यान जर साधायचं असेल तर वैराग्य पाहिजे. आता वैराग्याचं नंतर बघू, आधी ध्यान करू. ध्यान होणारच नाही जोपर्यंत इकडनं सुटत नाही आहे, वैराग्य येत नाही आहे तोपर्यंत ध्यान होणार नाही. आणि हा वीतराग म्हणजे वैराग्याचा सखा जो आहे ना, तो आगवियाची भूमिका म्हणजे इथून जी सुरुवात होती आहे तो शेवटपर्यंत तो सुटत नाही आहे, तो अखंड आपल्याबरोबर पाहिजे. नाही तर आम्ही ना 4 दिवस वैराग्य झालो, आता सोडला मी, आता काही खातो काही पितो कुठेही जातो, बरं चाललं आमचं. आपण जसं चातुर्मासात सोडतो, चातुर्मास संपतोय कधी की झालं सुरू खायला, असं नाही आहे ते. हा जो धरलेला आहे आणि मग तो धरून शेवटपर्यंत असा ठेवला तिथंपर्यंत मग वैराग्य आपोआपच असतं. म्हणजे वैराग्य ठेवायचं नाही म्हटलं तरी आता ती जी सवय झालेली आहे त्यात अवांतर गोष्टी बघतच नाही तिकडे. बघा, पहावे दिसे तववरी दिठी ते न संडी दीप जरी ते काय अवसारी देखावया. त्याला तिने उदाहरण दिलेलं आहे की कुठपर्यंत हा वैराग्य पाहिजे. तर जसं एखादी गोष्ट हरवलेली आहे आपल्याला जर शोधायची आहे तर ती सापडेपर्यंत दिवा खाली ठेवायचं नाही आहे काही, नाही तर सापडणार कशी. तसं वैराग्याचा हा दिवा कुठपर्यंत धरायचा आहे? ती वस्तू सापडेपर्यंत, मध्ये ठेवायचं नाही खाली. तैसे मोक्षी प्रवर्तल्या वृत्ती ब्रह्मी जायला तव वैराग्याथी तया भंगू कैचा. तसं मोक्ष हवा आहे ना, तिथपर्यंत जायचं आहे ना, वृत्ती ब्रह्माच्या ठिकाणी जाऊन पोचायची आहे ना, तर तोपर्यंत वैराग्य अखंड पाहिजे. म्हणून सवैराग्यू वैराग्यासहित ज्ञानाभ्यासू तो सभाग्यू करुणी झाला योग्यू आत्मलाभा. आता या एका ओळीत त्यांनी सगळी साधनं संपवली योगाची. कशी? सवैराग्यू वैराग्य सकट ज्ञानाचा अभ्यास करणारा तो भाग्यवंत सभाग्यू, करुणी ते सगळं करून काय झाला? तो आत्मलाभाला योग्य झाला, तिथपर्यंत तो पोचायला तयार झाला. ऐशी वैराग्याची अंगी बाणून या वज्रांगी. त्याच्यासाठी आणखी काय काय करतो त्यांनी सांगितलं बघा. वैराग्याचं अंगामध्ये घातलं कवच, हां. आणि राजयोगात तुरंगावर म्हणजे घोड्यावर बसला, राजयोगाच्या घोड्यावर बसलेला आहे, हां. वैराग्याचं कवच घातलेलं आहे. वरी आड पडिले दिठी साने थोर निवटी ते बळी विवेक मुष्टी ध्यानाचे खांडे. आणि विवेकाच्या मुष्टीत ध्यानाचं खडग घेतलंय. खडग आहे विवेकाच्या मुठीत धरलेलं आहे. विवेकाच्या मुठीत काय धरायचं? काय घ्यायचं काय नाही. आत्मा अनात्मा, अनात्माला बाजूला काढला, आत्माला धरला. म्हणून ते विवेकाच्या मुठीत ध्यानाचं खडग घेतलेलं आहे आणि पुढे चाललेलं आहे. ऐसेनी अशा प्रकारे संसार रणा आतू. कशामध्ये अडकलंय? संसाराच्या रणांगणात अडकलेलं आहे. त्याच्यातून बाहेर पडायचं आहे. ते बाहेर पडायला खडग पाहिजे हातामध्ये. घोड्यावर स्वार झालेला आहे, हातात ते हे घेतलेलं आहे. अंधारी सूर्य तैसा जसे जातू मोक्ष बीजश्री बरोबर तू व्हावया लागी. त्या मोक्षशिला वरण्यासाठी तसा अंधारी सूर्य, अंधारामध्ये सूर्य बघायला गेला. अंधार दिसेल का सूर्याला? तो जसा गेला की नाहीसं होतं, तसं हा जो चाललेला मोक्षालागी जाताना विवेकाच्या खडगाने नको असलेल्या गोष्टी ज्या आहेत आड येणाऱ्या त्या सगळ्या छाटत चालला. का त्या बाजूला केल्याखेरीज ज्ञान होणार नाही आहे, ध्यानाच्या आड येणार आहेत ह्या गोष्टी. मग आता प्रश्न आला की खडगच घेऊन कुणाला दूर सारायचा आहे? पुढच्या श्लोकात सांगितलं. अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रहम विमुच्य निर्मम शांतो ब्रह्म भूयाय कल्पते. आड येणारं जे आहे तिथे म्हटलंय बघा, ते तर आडवावया आले दोष वैरी जे धोपटिले. त्याला धोपटून बाजूला काढायचंय. जरा येतोस का तू, जातोस का असं म्हटलं तर जाणार नाही तो. त्याला धोपटून बाहेर काढायला पाहिजे.
त्यामध्ये पहिला देहाहंकारू, मी देह आहे असं वाटणं, देहाचा अहंकार, मी मी मी, याला पहिलं बाजूला काढला पाहिजे. पण हा कसा, जो न मोकली मारू नये, त्या अहंकाराला मारायचं ठरवलं जात नाही. जीवो नेदी उपजवोनी विचंबवी खोडा घालूनी हाडांच्या, तो जसं खोड्यात धरावं ना तसा अहंकार जाता जात नाही, किती जरी तुम्ही प्रयत्न केलात तरी. हा अहंकार सगळ्यात शेवटी जातो. ह्याचा अर्थ असा, मी देह आहे हे अज्ञान जेव्हा जाईल तेव्हा अहंकार जाणार. तो पण या बाकीच्या गोष्टी घालवायला पाहिजेत आधी. म्हणून ह्याच्यात सुद्धा ज्यांनी शरणगताना म्हणतात ना, अहम वाचा चित्तांग देऊन या शरण रेग, तिथं सुद्धा आधी बाकीचं जातात आणि अहम सगळ्यात शेवटी जातो. तसं इथं देखील अहंकार लवकर जात नाही. का जात नाही? तयाचा देह दुर्ग हा थारा, हा देह जो आहे ना त्याचा तर थारा, अहंकार राहतो कुठे? या देहदुर्गात राहता. मूडनी घेतला तो वीरा आणि बळ हा दुसरा मारीला वैरी. आता अहंकाराचं त्यांनी सांगितलं की तसा तो सुखासुखी जात नाही, त्याला मोठ्या कष्टाने घालवायला पाहिजे. आता दुसरा जो आहे तो कोण? बळ. हा दुसरा वैरी मारायचा आहे. आता हे बळ कसं मारून चालेल? बळ नको का आपल्याला? मग कोणतं बळ मारायचं आहे? आपण जर म्हटलं अहो शारीरिक बळ मारायचं, मानसिक बळ मारायला सांगितलंय त्याने. कुठलं मारायला सांगितलंय ते बघा. कुठलं मारायला सांगितलंय? जो विषयाचे नावे चौगुणी हे वरी धावे, जेणे मृतावस्था धावे सर्वत्र जगा, तो विषय विषाचा थावो आगव्या दोषांचा राहो, परी ध्यान खडगाचा घावो सायेल कैचा. हे बळ जे आहे ते काय करतं? विषयांच्या मागं लागतं. सगळी शक्ती जास्तीत जास्त विषय कसे उपभोगायचे त्याच्या पाठीमागे लागतं. त्यामुळे त्या ठिकाणी हे जे बळ आहे अभिप्रेत नाही, विषयांचा मागं लागणारं बळ नको आहे. त्यामुळे हे घालवण्यासाठी काय करायला पाहिजे? तर तेव्हा ते म्हणतात ध्यान खडगाचा घाव ते सहन करू शकत नाही. म्हणजे त्या बळाला घालवायचं असेल तर ध्यान खडग वापरलं पाहिजे. ध्यानात आपण काय करतो? विषयांचं मागं जे धावणारं असतं त्याला आवरत असतो, सगळीकडचं मन आवरून त्याला ध्यानाला लावतो. एरवी ते बळ बाहेर जाणार आहे, पण ध्यानाला जर त्याला लागली गोडी आणि तो जर करायला लागला, आपोआपच सगळे विषयाकडून मन आटले. तो घावेल कैचा आणि प्रिय विषय प्राप्ती करी जया सुखाची व्यक्ती, त्याची घालवणी बुंती अंगी जो वाजे, जो सन्मार्गा भुलवी. आता पुढचं सांगायला येतो दर्प. जो सन्मार्गा भुलवी अधर्माच्या आडवी सुनी वाघा सापडवी नरकाधिका, तो विश्वासे मारता रिपू निवटुनी घातला दर्पू आणि जयाचा हा कंपू तापसांसी. हा दर्प जो आहे अहंकाराचाच एक प्रकार. हा मी 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 करत असतो. तो म्हणतात तापसी माणसानं देखील गाप करतो, तो सोडत नाही. त्यामुळे त्या दर्पाला देखील निपटून काढला पाहिजे. खरं म्हणजे ह्याच्यासाठी ते काय आहे ते सापडले पाहिजेत आपल्याला. दर्प कशाला म्हणायचं, अहंकार कशाला म्हणायचं, बळ कशाला म्हणायचं, हे पहिले सापडलं पाहिजे. मग ते निपटून बाजूला काढले पाहिजे, पण हे काढले पाहिजेत. आता पुढचा सांगितला काम क्रोध. त्याला त्यांनी म्हटलंय क्रोधा ऐसा महादोकू, जयाचा देखा परिपाकू, भरी जे तव अधिकू रीता होय जाय. आता क्रोध कसा आहे? जितका तुम्ही कमी करायला जाल आणखीन भरतो. अहो तुम्ही रागावताय, मी रागावतो. जर तुम्ही रागावताय किती असं म्हटलं आणखीनच रागावतो. म्हणून त्यांनी पुष्कळ समर्थाने सह म्हटलंय क्रोधावरती क्रोध करायचा. येतो कसा क्रोध बघितलं पाहिजे त्याला. पण हा क्रोध कशामुळे येतो? कामामुळे क्रोध येतो. काम म्हणजे इच्छा, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे. तीच जर नसेल क्रोध यायचं काय कारण आहे? जसं अपेक्षा असतात आपल्या, म्हणजे तेच अपेक्षा, इच्छा, वासना, कामना एकच भाऊबंद सगळे. ती जर नसेल क्रोध येण्याचं कारणच नाही आहे. म्हणून बघा, तो कामू कोणेची ठाई नसे ऐसे केले पाही, की तेची क्रोधाई सहजे आले. काम नाही असं होत नाही, सगळीकडे का ना काही इच्छा आहेच, ती पुरली नाही की क्रोध आला. मग त्याच्या वेळेला काय करायला पाहिजे? मुळाचे तोडणे जैसे होय का शाखोद्देशे. झाडाच्या फांद्या जर आपल्याला तोडायच्या असतील, एक एक फांदी तोडत बसायची नाही, मुळातच घालायचं का. मूळच जर झाडाचं उपटलं फांद्या आपोआप जातात. तैसा
कामू नाशलेनी नाशे तैसा क्रोधो. तसा कामनेचा नाश केला की क्रोधाचा नाश आपोआप होतो. आपणच विचार करायचा, काय हवंसं वाटतंय, काय नकोसं वाटतंय. म्हणून काम वैरी झाला जेथ ठाणोरी तेथ सरली वारी क्रोधाची. ज्या ठिकाणी काम वैरी आपल्याला जिंकता आला तिथं क्रोधही संपला. आता परिग्रह आणि समर्थू आपुला खोडा शिसे वाहवी जैसा ओढा तैसा भुंजोनी जो गाडा परिग्रह. परिग्रह ह्याचा अर्थ दुसऱ्याचं घेणं, विशेषतः दुष्टांची त्यांच्याकडून दिलेलं घेणं साठवणं आपल्याजवळ. तर साधकाच्या पक्षा परिग्रह असता कामा नये. अनेक गोष्टी जरी आल्या तरी आपल्यासाठी नाही. आता आपल्याला वाटेल अनेक गोष्टी आपण घेतो, पण स्वतःसाठी काही न घेणं किंवा न साठवणं, तिथून लोभ वाढत चालला. हा जर कमी करायचा असेल, विशेषतः दुष्टांचा परिग्रह तर घेताच कामा नये. कुणी जर काही दिलं तर कुणी दिलं, कशासाठी दिलं, कुठून आलं ते. जसं अन्न खायचं असलं तरी म्हटलं ना, कुणाचं तरी हातचं खायचं नाही, त्याचा परिणाम होतो मनावर. तसा हा परिग्रह आहे. बघा, जो माताची पालावणी अंगा अवगुण घालवी जीवे दांडी घेववी ममत्वाची. परिग्रह घेतला की गुंतत चालले आणखीन आणखीन आणखीन. आणि पुढे काय होतं ते म्हटलंय त्याने, शिष्यशास्त्रादी विलासे मठादी मुद्रेचे निमिसे घातले हाती फासे निसंगा जेणे. हळूहळू तो बुवा महाराज व्हायला लागला की शिष्य शाखादी विलास, हे आमचे शिष्य आहेत, हा आमचा मठ आहे, त्याच्यासाठी आहे, ह्याच्यासाठी आहे. झालं, निसंग होता आतापर्यंत, काही घेत नव्हता. पण थोडंसं म्हणून एकदा त्यांनी उदाहरणही सांगितलेलं आहे की एकाजवळ काही नव्हतं, तर त्याच्यात त्यांनी झोपडीमध्ये कुणीतरी थोडे पैसे टाकले. बघा म्हणले काय करायचं. हा लागलं आता त्याला, आले साठवले. आता साठवायचं व्यसन लागलं त्याला, येता येतं साठवत म्हणजे आतापर्यंत जो निसंग होता तो काहीतरी निमित्ताने देणं सुरू झालं. म्हणून इथं फार सावध असायला पाहिजे. लोक द्यायला लागले तरी आपण कशासाठी घेतोय, त्याचं काय करतोय, इथं जर सावध राहिला नाही आणि त्याचा स्वतःचा थाट वाढायला लागला तर समजावं हे घोटाळा आहे. बघा, घरी कुटुंबपणे सरे तरी वनी वन्य होऊन होते, नागवियाही शरीरे लागला आहे. म्हणजे घरातनं हा सगळं बाजूला टाकून त्याग करून गेलाय अरण्यात, तिथं साठवायला लागला. तिथं कुणी काय दिलं, कुणी काय, अहो तुम्ही सगळं सोडून निघालात ना सगळ्याचा त्याग करून. पण मग म्हणून हे मनाचे इतके विकार चमत्कारिक आहेत की केव्हा तुम्हाला ते गोत्यात घालतील सांगता येत नाही. आणि सा दुर्जय जो परिग्रह तयाचा फेडून ठावो. म्हणजे हा जो दुर्जय परिग्रह आहे तोही बाजूला करायचा आणि मग भवविजयाचा उत्साह हो भोगी तसे जो. मग भवविजयाचा अर्थ संसारात तुम्ही जिंकला, हे सगळे विकार जिंकले, परिग्रह जिंकला आणि आता तो उत्सव मनवणार काय की म्हणजे संसारातल्या ह्याच्यावर मी विजय मिळवलेला, भोगी तसे. मग असं जर झालं, एका पुढचे काय सगळं लक्षात घ्यायचं. हे झालं की ते झालं की ते पहिलं झालं का पुढे. असं आता झाल्यावर काय झालं, अमानित्वादी आघवे ज्ञानगुणाचे जे मिळावे ते कौवल्य दिशींचे आघवे रावो जैसे आले. आता हे सगळे ज्ञानी पुरुषाची लक्षणं आली अमानित्वादी 13व्या अध्यायात सांगितलेली. कारण हे सगळं टाकलं ना तू, आता हे मेळावे जे आहेत आपोआप गुण त्याच्यामध्ये आले. एक एक गुण जे राजे म्हणजे त्याच्यात ही लक्षणं आपोआप यायला लागली. तेव्हा सम्यक ज्ञानाच्या राणीवा उगाणुनी त्या परिवारू होऊन या राहता अंगे. हे सगळे जे आहेत ना ते त्याच्या राज्यात परिवार होऊन राहिले. गुण शोधायला लागत नाही, त्याच्याजवळच आहे. अमानित्व तिथंच, आदंबित्व त्याच्याजवळ, अहिंसा तिथं बघा त्यांच्याजवळ आहेत. हे सगळं टाकलं, गुण आपोआप आले. म्हणून स्वामीजी नेहमी म्हणायचे ना, तुम्ही साधना किती करता, किती ध्यानाला बसता सांगू नये, हे गुण आले का तुमच्यात. ज्ञानी पुरुषाची लक्षणं जी सांगितली आहेत, भक्ताची लक्षणं सांगितली आहे, कर्मयोग्याची लक्षणं सांगितली आहेत, ही लक्षणं येतात का सांगा. ती जर येत असली तर तुमची साधना ठीक चालली आहे म्हणायची, नाहीतर नाही म्हणतात. ते शांती मग वैराग्याची बघा. आता त्या कुठपर्यंत आलं, देव अवस्था भेद प्रमदी. आता प्रवृत्तीचे
राजविधी अवस्थाभेद तनदी किजत आहे प्रतिपदी सुखाचे लोण. पुढा बोधाची एकांबीवरी विवेकू दृश्याची मांदी सारी योग भूमिका आरती करी येती जैसिया. ही कांबी बघितलं ना, बोधाची कांबी हातात घेऊन चाललेला. आता बोधाची कांबी म्हणजे काय करतो तो? निजाच्या कांबीनं आत्मानात्मविवेक करून नको असेल ते बाजूला सारतो, योग्य आहे ते घे. अखंड बोधाची कांबी त्याच्या जवळ आहे. प्रत्येक गोष्ट बघताना बोधाने बघतोय. योग भूमिका आरती करी येती जैस्या. ते तर रिद्धी सिद्धीची अनेके वृद्धे मिळती प्रसंगी येते पुष्पवर्षा अंगे नाहत असे. ऐसेनी ब्रह्मैक्या सारिके स्वराज्य येता जवळीके झळंबित हारिके तिन्ही लोक. आता हा काय झाला? ब्रह्म व्हायला चाललेला आहे, त्याच्या जवळजवळ यायला लागला. म्हणजे जे आड वास्तविक ब्रह्मच आहे मुळात जीव, पण हे जे सगळं आड होतं ते हळूहळू हळू साधनेनं काढल्यावर आता तो ब्रह्माच्या जवळ चालला. आरशावर खूप घाण बसली होती, पुसून 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 झाल्यानंतर आता आरसा स्वच्छ दिसायला लागला. तसा त्याच्या जवळ चाललेला आहे. पाहता ते वैर्या का मैत्रिया तयासी माझे म्हणावया समानता धनंजया उरेची ना. आता इथं हा माझा तुझा हे केव्हा होतं? जोपर्यंत प्रकृतिगत दृष्टी आहे तोपर्यंत माझा आहे का तुझा आहे, वैरी आहे का शत्रू आहे. आता हळूहळू त्याची दृष्टी प्रकृतीकडून मूळ अधिष्ठानाकडे जायला लागल्यामुळे त्याच्यात हा फरक पडायला लागला. बघा काय व्हायला. हे ना भलतेनी व्याजे जो तो जया ते म्हणे माझे ते नोडवेची का दुजे अद्वितीय झाला. पै आपुलिया एकी सत्ता सर्वही कवळुन्या पंडुसता काही न लगती ममता धाडिली तेने. ऐसा जिंतिलिया रिपू वर्गू, रिपू म्हणजे शत्रू, हे सगळे शत्रू जिंकले. अपमानिलिया हे जगू अपैसी योग तुरुंगू स्थिर झाला. हे सगळं घालून योगाच्या तुरंगावर आता स्थिर झालेलं आहे. हे सगळी काय अलंकारिक भाषा असल्यामुळे आपल्याला कळायला कठीण आहे, पण आपण सोपं केलेलं आहे. त्याच्यावरती बघा. आता इथं आल्यानंतर वैराग्याचे गाडले अंगी त्राण होते भले तेही नावेक ढिले तेव्हा करी. म्हणजे आतापर्यंत वैराग्य पक्क ठेवलेलं आहे. आता इथं आल्यानंतर थोडं वैराग्याचं ढिलं केलं तरी चालेल, पण ह्याचा अर्थ असा समजू नका आता सांगितलं त्याप्रमाणे वैराग्य इथं आता इतका अंगी बांधलेला आहे की आता तोपर्यंत वैराग्य प्रयत्नाने करतोय. आता वैराग्य मी करायचं आहे असं राहत नाही आहे. सहजच ढिलं झालं तरी त्याच्यात फरक पडत नाही. काय आपोआपच तो घ्यायचं नाही घ्यायचं त्याच्यावर सहजच येतं. आणि निवटी ध्यानाचे खांडे ते दुजे नाही चिपडे म्हणून हातू आसडे वृत्तीच आहे. तैसे रसौषध खरे आपुले काज करोनी पुरे आपण निवरे तैसे होत असे. ला उदाहरण त्यांनी काय दिलं, एखाद्याला औषध काही देत असलं तर त्याला दिल्यानंतर त्याचं काम काय आहे, त्याचं काज म्हणजे कारण त्याला बरं करायचं. ते झालं की ते तिथं औषधही संपलं, त्याचा आजारही संपला. दोन्ही गोष्टी एकाच वेळेला गेल्या. देखोनी ठाकीता ठावो धावता थिरावे पावो तैसा ब्रह्म सामिप्य थावो अभ्यासू सांडी. आता हे उदाहरण द्यायला सुरुवात केली त्यांनी. काय म्हणतायत, एखाद्या ठिकाणी पोचायचं आहे, त्या पोचण्यासाठी हा जोरात चाललेला आहे. आता त्या ठिकाणी पोचल्यानंतर आता तिथं काय पळत राहणार का? तो पोचला, आता तिथं स्थिर व्हायचा. तैसा तो म्हटलं ब्रह्मसामिप्य यावो अभ्यास. मग अभ्यास सांडला म्हणजे याचा अर्थ कमी केला. ब्रह्म समीप आलं, आता ठिकाण जवळ आलं. पहिल्यांदा जोरात धावतो आणि म्हणतोय का आता आलं समोर, थांबायचं आपल्याला इथे. असा घडता महोद दिशी गंगा वेगू साडी. आता सगळी उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. गंगा जोरात जाते, सागराला मिळाले, थांबले, तिचं धावणं संपलं. केळीची वाढ त्यांनी म्हटलंय, फळं आली की केळीची वाढ संपते. तैसा आत्मसाक्षात्कारू होईल देखोनी गोचरू ऐसा साधन हातीयरू हळूच ठेवी. आता त्याच्या लक्षात आलं की आत्मसाक्षात्कार होणार आपल्याला. असा इतका जवळ आल्यानंतर तो आपलं जे हत्यार आहे म्हणजे साधनेचं हळूच खाली ठेव. आता इतकं अगदी कटाक्षाने इतकं ध्यान इतकं नाम असं करायला लागलं कारण प्राप्त होत आलं. आता ते आता एवढी धावपळ करायचं कर नाही. म्हणून ही ब्रह्मेशी तया ऐक्याच्या संबोधनंज्या होतसे ते उपाया ओहटू पडे. जे काय उपाय करत होता त्यात त्याला ओहट लागली. मग वैराग्याची गोंधळूक, ज्ञानाभ्यासाचे वार्धक्य, योग फळाचाही परिपाक दशा जेगा. जे काय वैराग्याची गडबड चालली होती ती, ज्ञानाभ्यास चालला होता तो, योग फळ त्याची परिपाक दशा कोणती, शांती.
ते सुबगा संपूर्ण ये तयाची अंगा. या सगळ्या धडपडीनं जी शांती मिळवायची होती ती त्याला मिळाली. असं झाल्यावर ब्रह्म होवा वया जोगा होय तो पुरुषो. आता तो ब्रह्म व्हायला पात्र झाला. हे सगळं केल्यानंतर ही वाटचाल इथपर्यंत आली. मग पुढे त्यांनी त्याला काही उदाहरण दिले. ब्रह्मा आणि ब्रह्म होतीये योग्य ते तैसा पाडूये त्याची शांतीचे निलवल आहे. आता ब्रह्म व्हायला झालेला आहे आणि ब्रह्म होणं ह्याच्यात जो फरक आहे तो आपण बघूया.